अर्थसंकल्प 2026 नवीन कर प्रणाली म्हणजेच न्यू टॅक्स रिजिम, इन्कम टॅक्स रिजिम अशी असणार, याबद्दल आपण जाणून घेऊया सविस्तर. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर. तर नुकताच निर्मला सीतारामन यांनी देशाचा नवीन अर्थसंकल्प 2026 हा जाहीर केलेला आहे आणि यामध्ये नवीन कर प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तर ही नवीन कर प्रणाली कशी असणार आहे आणि आपला इन्कम टॅक्स आपल्याला कसा भरावा लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलोय. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका. चला तर बघूया अर्थसंकल्प 2026 नुसार नवीन कर प्रणाली म्हणजेच न्यू टॅक्स सिस्टीम कशी असणार आहे. तर दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. यानुसार नवीन कर रचना कशी असेल याबाबतचा कर स्लॅब हा पुढील प्रमाणे आपण आता पाहूया. तर यामध्ये बघूया, उत्पन्न 4 लाख रुपयापर्यंत असल्यास त्यामध्ये 0% आपल्याला कर द्यावा लागणार आहे. त्यानंतर आपलं उत्पन्न 4 ते 8 लाख रुपये असल्यास तर आपल्याला 5% इतका कर द्यावा लागणार आहे. 8 ते 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठी तुम्हाला 10% इतका कर भरावा लागणार आहे. 12 ते 16 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठी 15% इन्कम टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे. 16 ते 20 लाख रुपये उत्पन्नासाठी 20% इतका इन्कम टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे आणि 20 ते 24 लाख रुपयांसाठी 25% इन्कम टॅक्स हा भरावा लागणार आहे. यामध्ये 24 लाखांपेक्षा जर अधिक उत्पन्न असेल तर त्यावर जो कर भरावा लागणार आहे तो असणार आहे 30%. आता या कर प्रणालीची वैशिष्ट्ये काय असणार आहेत, तर या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कर सवलत जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांकरिता व्याज दरावरील कर सवलत मर्यादा ही 50,000 रुपयावरून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे. तसेच नोकरदार वर्गांसाठी 12,75,000 रुपयापर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 75,000 रुपये इतके असणार आहे. तर अशा पद्धतीने न्यू टॅक्स सिस्टीम यामध्ये तुम्हाला 4 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठी कोणताही कर भरावा लागणार नाही, तर नोकरदार वर्गासाठी 12,75,000 रुपयापर्यंतच्या उत्पन्नासाठी कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. यानुसार अर्थसंकल्प 2026 मध्ये नवीन कर प्रणाली ही असणार आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आली आहे. यासोबतच होऊ घातलेल्या टीईटी आणि सीटीईटी बद्दलचे व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट टीईटी एज्युकेशनल मनोहर या नावाने या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण टीईटी किंवा सीटीईटीचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.